नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त स्वस्त असाल आणि असायलाच पाहिजे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल रोहन. तर आज पुन्हा आले मी तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ सुरू करूया, पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेव्हा पण तुम्ही सबस्क्राईब कराल त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला हिट करायला विसरू नका, जेणेकरून मी कुठलाही नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा रेडी टू वेअर साड्या दाखवणार आहे आणि काही ऑप्शन्स असे तुम्हाला दाखवणार आहे की जे तुम्ही आता जसं की फेअरवेल वगैरे आता सुरू होतील, तर ज्या मुली आहेत ज्यांना फेअरवेलसाठी काही ऑप्शन्स शोधत असतात, तर मग त्यांच्यासाठी किंवा एखादा पार्टीवेअर आउटफिट म्हणून सुद्धा तुम्ही ह्याला कन्सिडर करू शकता. हे थोडेसे मॉडर्न, ट्रेंडी अँड स्टायलिश असे आहेत. हे जे लुक्स मी तुम्हाला दाखवणार आहे ते नेहमीपेक्षा थोडासा एक वेगळा थोडासा हटके लुक जर तुम्हाला हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या ज्या रेडी टू वेअर साड्या आहेत त्या सगळ्या फॅबॅले इंडिया ह्या ब्रँडच्या आहेत आणि मी पहिल्यापासून हा ब्रँड यूज करते, हे तुम्हाला माहिती असेल. त्यांना साडी नेसायला वगैरे प्रॉपर ड्रेपिंग ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी ते एकदम बेस्ट ऑप्शन्स असतात हे रेडी टू वेअर साड्या. आणि फॅबॅले इंडियांची क्वालिटी वगैरे तर एकदम अमेझिंग असते. प्लस त्यांच्याकडे खूप असे मॉडर्न डिझाईन्स वगैरे असतात जे तुम्ही तुमच्यासाठी चूज करू शकता. आणि मेन म्हणजे हे कुठल्याही फंक्शनला एकदम सुटेबल असे लुक्स तुम्ही त्याच्यापासून क्रिएट करू शकता. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट मी इथे जी तुम्हाला दाखवते रेडी टू वेअर साडी ती आहे ही सुंदर अशी छान मस्त एकदम थोडासा सेज ग्रीन कलर आपण बोलतो तशा कलरमध्ये आहे. आणि याच्यावरती अशी थोडी पिंक असे फ्लावर्सची ह्याच्यावरती तुम्हाला डिझाईन मिळेल. ही ओव्हरऑल साडी प्रिंटेड आहे आणि ह्याच्यावरती हे जे मध्ये मध्ये तुम्हाला बुट्टीसारखं काम दिसतं ती फॉईल प्रिंट आहे. बट डोंट वरी, ह्यांच्या फॉईल प्रिंटची क्वालिटी ही खूप सुंदर असते, म्हणजे ती जात नाही पटकन फॉईल प्रिंट जे आहे ती. त्याच्यावरती इकडे पुढे बघा तुम्हाला हे असे प्लिट्स मिळतात, ते ऑलरेडी स्टिच केलेले असतात. ठीक आहे. आणि त्याला इथून हा तुमचा येतो पदराचा पोर्शन. तर तो तुम्हाला हवा तर तुम्ही असा ओपन पल्लू घेऊ शकता किंवा प्लिटेड घेऊ शकता. इट्स टोटली अप टू यू. ते बाजूला तुम्हाला हुक आणि झिप मिळतं. तर इट्स सो इझी की तुम्ही हे हुक आपण नॉर्मल स्कर्ट घालतो तसं ते वेअर करायचं आणि बाजूला जे हुक आहे ते दिलेलं आहे आणि झिप असते ती लावून तुम्हाला हवा तसा तुमचा पदर ॲडजस्ट करून ती तुम्ही छानपैकी कॅरी करू शकता. हे डिफरंट सायझेसमध्ये अवेलेबल येतात. तर तुमची जे साईज असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही हे परचेस करू शकता. आणि एकदम त्यांची फिटिंग वगैरे सुद्धा अमेझिंग असते, तर फिटिंगचा पण काही इश्यू होत नाही. तर एकदम क्विकली रेडी व्हायचं आहे तुम्हाला आणि एकदम तुम्हाला सुचत नाही आहे की काय करायचं, तर रेडी टू वेअर ह्या ज्या साड्या असतात ह्या एकदम बेस्ट ऑप्शन्स असतात. फेअरवेलसाठी तुम्ही ऑप्शन शोधता तर दिस इज द बेस्ट ऑप्शन्स अँड व्हेरी ब्युटिफुल ऑप्शन्स फॉर ऑल ऑफ यू. आणि पार्टीवेअरसाठी सुद्धा तुम्ही ही साडी कन्सिडर करू शकता. सिम्पल सोबर येट व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी अट्रॅक्टिव्ह असा ह्याचा कलर. सो ही आहे फर्स्ट साडी जी मी तुम्हाला दाखवली आणि अतिशय सुंदर आहे. डेफिनेटली गो फॉर दिस. त्यानंतर जी मी इथे तुम्हाला दाखवते ती एकदम इंटरेस्टिंग अशी थोडीशी वेगळ्या पॅटर्नमध्ये आहे आणि ही जशी नॉर्मल आपल्या साड्या असतात तशी साडी नाही आहे. तर ही थोडीशी रेडी टू वेअर साडी स्कर्ट जसं असतं तशा प्रकारे तुम्ही त्याला बोलू शकता. ट्रेंडला धरून असा म्हणजे हा छान सुंदर असा कलर आहे, एकदम लेमन ग्रीन असा. आणि ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला थोडंसं असं विविंगचं काम मिळतं आहे पूर्ण थ्रेडचं ह्याच्यावरती. आणि ह्याची पॅटर्न ही अशी आहे, ही बघा खाली. सो ही अशा प्रकारे आहे आणि इकडे साईडला तुम्हाला हा अशा प्रकारे त्यांनी जो पल्लूचा पोर्शन तुम्ही बोलू शकता तो त्यांनी अटॅच करून दिलेला आहे. तो फक्त तुम्ही हा स्कर्टसारखा घालायचा आहे आणि साईड हा तुमचा जो पदराचा पोर्शन जो अटॅच आहे तो फिरवून फक्त घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ही रफल्सची इकडे डिटेलिंग मिळते आहे. सो रफल्स ॲड झाल्यानंतर एक थोडासा वेगळा एक स्टायलिश मिळतो ओव्हरऑल तुमचा जो आउटफिट असतो तो. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इनरसुद्धा अटॅच मिळतं. हा सुद्धा याचा एक खूप मस्त पॉझिटिव्ह पॉईंट आहे की याच्यामध्ये तुम्हाला वेगळं सेपरेट असं पेटीकोट शेपवेअर वगैरे घालायची काहीच गरज नाही. ह्याच सेम ह्याच्यामध्ये तुम्हाला हे असं ब्लाऊज मिळतं. साडीचा जो स्कर्ट आहे तो तुम्हाला वेगळा परचेस करावा लागतो आणि ब्लाऊजच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला सेपरेट ब्लाऊज
हे परचेस करावं लागतं. हे एकत्र सेटमध्ये बिलकुल तुम्हाला मिळत नाही. तर ही गोष्ट पण तुम्ही इकडे लक्षात ठेवा. तर ह्याच्याबरोबर मी हे असं ब्लाऊज पेअर केलं होतं, सेम त्याच्यासारखंच आहे. आणि इकडे तुम्हाला स्लीवलेसमध्ये मिळतं आणि ह्याच्यामध्ये कुठे आतमध्ये तुम्हाला वेगळा कपडा वगैरे असा मिळत नाही जो तुम्ही स्लीव्जला अटॅच करू शकता. हे स्लीवलेसच येतं. इकडे तुम्हाला छान अशी पर्लची डिटेलिंग मिळते. साईडला तुम्हाला इथे झिप मिळते आणि बॅक साईडला हे असं आहे. सो फ्रंट साईडला बॅक साईडला ह्याची जी डिझाईन वगैरे आहे ती खूप छान आहे. आणि इथे लोअर पोर्शनला सुद्धा तुम्हाला बघा ही अशी पर्लची डिटेलिंग मिळते. ह्याचा जो लुक येतो तो थोडासा एक वेगळा लुक दिसतो नेहमीपेक्षा. म्हणजे आपल्याला स्वतःला पण वाटतं की अरे आज आपण थोडे वेगळे दिसतोय. सो तुम्ही हा जो आउटफिट आहे तो नक्की ट्राय करा. तुम्हाला स्वतःला वेगळा चेंज बघायला आवडेल. जो मी तुम्हाला दाखवते तो एकदम सिंपल असा आहे आणि प्लेन नेव्ही ब्लू कलरमध्ये आहे. आणि हा सुद्धा एक साडी स्कर्ट सारखाच आहे. ते बघा हे तुम्हाला असा मिळतो आणि ह्याला सुद्धा खाली छान असा फ्लेअर आहे. ठीक आहे. आणि अशा पॅटर्नमध्ये हे मिळते तुम्हाला. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अस्तर मिळतं. मगाशी तुम्हाला मी जो दाखवला सेम तशाच पॅटर्नमध्ये आहे हा सुद्धा, पण ह्याचा जो खालचा फ्लेअर आहे तो खूप मोठा आहे, छान आहे याचा फ्लेअर. आणि ह्याला सुद्धा तुम्हाला इथे साईडला हा जो पदराचा पोर्शन आहे तो अटॅच मिळतो. हे बघा हा पूर्ण तुम्हाला हा असा प्लेन मिळतोय. ठीक आहे. हा जो आउटफिट आहे हा प्लेन आहे. तर ह्याला थोडं तुम्ही छान अजून त्याला एकदम लाईटअप कशाने करू शकता तर ब्लाऊजमुळे. ह्याच्यावरती तुम्ही एकदम छान हेवी एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज घाला. हेवी एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज घातल्यामुळे तुमचा ओव्हरऑल लुक हा छान एकदम पार्टी वेअर किंवा फेअरवेलसाठी जर तुम्ही हा ऑप्शन शोधताय तर बेस्ट ऑप्शन आहे. एकदम सिम्पल सोबर येट स्टायलिश अँड ब्युटिफुल असा ऑप्शन आहे हा. तर फॅमिली इंडियाचंच मी एक नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये हे ब्लाऊज परचेस केलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता ह्याची नेक पॅटर्न अँड ओव्हरऑल स्लीव्स तुम्हाला मिळत आहेत इकडे. आणि पूर्ण ह्याच्यावरती सगळं सिक्वेन्सचं वर्क केलेलं आहे आणि हे वर्क सगळं स्टिच केलेलं आहे. मला दाखवताना मी हे ह्याच्याबरोबर पेअर केलेलं होतं. तुमच्याकडे अशा प्रकारे दुसरं कुठलं ब्लाऊज असेल थोडंसं अजून हेवी एम्ब्रॉयडर्डमध्ये तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्याबरोबर तसा लुक कॅरी करू शकता. तुम्ही बेल्ट लावून सुद्धा तो एक वेगळा लुक त्याचा स्वतःचा क्रिएट करू शकता. मी तुम्हाला दाखवते तो छान असा सुंदर लॅव्हेंडर शेडमध्ये आहे हा. आणि हा सुद्धा तसाच आहे, स्कर्ट सारखाच आहे. आणि इकडे खाली बघा तुम्हाला अशी छान मस्त याच्यावरती ही डिझाईन मिळते आहे. तशाच पॅटर्नमध्ये आहे आणि इनर प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतंच. हा असा तुम्हाला स्कर्ट मिळतो आणि ह्याला अटॅच हा तुमचा पदराचा पोर्शन आहे. आणि ह्याच्यावरती थोडेसे असे रफल काइंड ऑफ पण थोडेसे असे वेगळ्या झिगझॅग लेवलमध्ये असे तुम्हाला ही डिझाईन मिळते. ही फॉईल प्रिंट केलेली आहे. बट ॲज आय टोल्ड यू की यांची क्वालिटी ही अमेझिंग असते. तर हे घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला व्यवस्थित असं कॅरी करता, व्यवस्थित ड्रेप करताना, तेव्हा ह्याचा लुक हा खूप सुंदर येतो. माझ्या ट्रायलवरून तुम्हाला पूर्ण आयडिया येईल की ओव्हरऑल त्याचा लुक कसा येतो, आउटफिट कसा दिसतो. हा सुद्धा अतिशय सुंदर आहे. आणि ह्याच्यावरती मी जे ब्लाऊज पेअर केलं होतं ते सुद्धा फॅमिली इंडियाचंच मी घेतलेलं होतं. तर अशा कलरमध्ये तुमच्याकडे एखादं छान हेवी एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज असेल तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्याबरोबर पेअर करा. त्याला हायलाईट करण्यासाठी तुम्ही छान मस्त जे स्टेटमेंट इयरिंग्स असतात ते घालून तुमचा लुक हेअरस्टाईल आणि मेकअपने कंप्लीट करू शकता. सो फेअरवेलसाठी सुद्धा हा ऑप्शन चांगला आहे आणि पार्टीवेअरसाठी सुद्धा हा ऑप्शन डेफिनेटली खूप मस्त आहे. त्यानंतरची जी मी तुम्हाला दाखवते ती अतिशय सुंदर रेडी टू वेअर साडी आहे. ही प्रॉपर साडी आहे जसे आपण प्लीट्स वगैरे घेतो तशा प्रकारे. नेव्ही ब्लू कलरमध्ये आहे आणि जॉमेट्रिक प्रिंट किंवा ॲब्स्ट्रॅक्ट प्रिंट ज्याला बोलतात तशा पॅटर्नमध्ये ही साडी आहे. अतिशय सुंदर लुक देते. तर ह्याला इथे बघा तुम्हाला इकडे फ्रंटला ह्या प्लीट्स मिळत आहेत. ठीक आहे. ह्या प्लीट्स मिळत आहेत आणि इकडे तुम्हाला त्याला अटॅच हा पदर असतो. तर पदर हा तुम्हाला पूर्ण हा असा मिळतो आहे. तुम्हाला ओपन पल्लू ठेवायचा तर ठेवू शकता, अदरवाईज तुम्हाला प्लीट्स करून घ्यायच्या असतील तसं तुम्ही घेऊ शकता. बेल्ट लावून तुम्ही त्याला स्टाईल करू शकता. सो अतिशय सुंदर ऑप्शन आहे तुमच्याकडे. आणि साडी पूर्ण एकदम बघायलाच एकदम अशी हेवी लुकची साडी वाटते आहे, पण ॲक्च्युली आहे तर एकदम सिम्पल. त्याच्यावरती पण फॉईल प्रिंटचंच काम केलेलं आहे.
पण तुम्ही त्याला बॅलन्स करू शकता प्लेन नेव्ही ब्ल्यू कलरच्या ब्लाऊजने, किंवा एखादा गोल्डन कलरचा ब्लाऊज पण तुम्ही याच्यावरती डेफिनेटली घालू शकता. म्हणजे स्टायलिश पण दिसते आणि सुंदर पण दिसते. तर फेअरवेअरसाठी ॲज वेल ॲज पार्टीवेअरसाठी डेफिनेटली तुम्ही ही साडी कन्सिडर करू शकता. फेअरवेअरसाठी जर तुम्ही ह्या कन्सिडर करणार असाल तर तुमचा जो लुक आहे तो एकदम सिम्पल ठेवा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप इथे ओव्हरबोर्ड जायचं नाही आहे, खूप एकदम हेवी ज्वेलरी वगैरे असं काही तुम्हाला इथे घालायचं नाही आहे. अगदी इयरिंग्स घातले किंवा स्टेटमेंट इयरिंग्स बोलतो आपण तसे घातले तरी तुमचा एक ओव्हरऑल लुक तुम्हाला छान सुंदर असा मिळतो. आणि तेच जर तुम्ही पार्टीवेअरसाठी कन्सिडर करणार असाल तर ते तर तुम्हाला माहिती आहे की तिथे तुम्ही हवा तसा स्टायलिंगचा गेम डेफिनेटली खेळू शकता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जे लुक्स मी तुमच्याबरोबर इथे शेअर केले ते तुम्हाला आवडले असतील. नक्की ट्राय करा. थोडं स्वतःमध्ये पण तुम्हाला एक वेगळा चेंज बघायला मिळेल, एक थोडासा एक डिफरंट लुक तुम्हाला बघायला मिळेल. तर पुन्हा भेटेन मी तुम्हाला असंच एक नवीन विषयाने नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.